टिटंबा येथील विद्यार्थ्यांना विषबाधा झालेल्या आदिवासी आश्रम शाळेला खासदार बळवंतभाऊ वानखडे यांची भेट. आदिवासी आश्रम शाळेचे अधीक्षक व मुख्याध्यापकावर निलंबनाची कारवाई करण्याचे प्रकल्प अधिकाऱ्यांना आदेश. धारणी तालुक्यातील टिटंबा येथील आदिवासी शाळेतील जवळपास 50 ते 60 मुलांना विषबाधा झाल्याची गंभीर घटना घडली आहे. या विद्यार्थ्यांना उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे दाखल करण्यात आले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत अमरावती लोकसभा क्षेत्राचे खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी आज उपजिल्हा रुग्णालय धारणी येथे प्रत्यक्ष भेट दिली. यावेळी त्यांनी उपचाराधीन असलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रकृतीची आस्थेने चौकशी केली. उपस्थित वैद्यकीय अधिकाऱ्यांना विद्यार्थ्यांच्या उपचाराबाबत योग्य ती काळजी घेण्याचे कडक निर्देश यावेळी देण्यात आले. त्यानंतर खासदार वानखडे यांनी थेट टिटंबा येथील आदिवासी आश्रमशाळेला भेट देऊन तिथे उपस्थित विद्यार्थी व पालकांशी सविस्तर चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या आणि गंभीर लापरवाही दाखवणाऱ्या आश्रमशाळेच्या अधीक्षक व मुख्याध्यापकावर तात्काळ सखोल चौकशी करून त्यांना निलंबित करण्याच्या स्पष्ट सूचना खासदार बळवंतभाऊ वानखडे यांनी प्रकल्प अधिकारी शुक्ला यांना दिल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत गैरव्यवहाराबाबत कोणतीही कसूर खपवून घेतली जाणार नाही असा आक्रमक पवित्रा यावेळी खासदारांनी घेतला. जी काल रात्री घटना घडली त्या संदर्भात टिटंबाच्या आश्रमशाळेत जे काही अन्न येते शिजून बाहेरून सेंट्रल किचनचं, त्यामध्ये विषबाधा झाल्याचा प्राथमिक असा अंदाज आहे. आणि मी दवाखान्यात गेलो तर जवळपास 60-70 विद्यार्थी तिथं सुद्धा हजर होते. त्यांच्या तब्येतीची काळजी तिथले डॉक्टर आणि PO तसेच तहसीलदार हे प्रशासकीय मंडळी सर्व घेताच आहेत. परंतु या आश्रमशाळेत जे काही त्यांच्याकडे दुर्लक्ष होत असतील, संबंधित कर्मचारी असतील किंवा सेंट्रल किचन असेल, यांच्यावर या संदर्भात गुन्हे दाखल करण्याच्या संदर्भात मी PO साहेबांना तसे निर्देश दिले आणि निश्चितच या गोष्टीची सखोल चौकशी करून त्या पद्धतीनं गुन्हे दाखल होतील.